भुजबळांनी जरांगे पाटलांवर उपरोधिक टीका करत निशाणा साधलाय। मंत्र्यांनी सारखं इकडे तिकडे जाण्यापेक्षा जरांगे आहेत तिथेच 2-3 बंगले बांधून घ्यावे आणि जरांगेंनी शब्द काढला की लगेच जीआर काढून त्यावर सही करावी असा टोला भुजबळांनी लगावलाय। तसंच जरांगे सरकारला वेठीला धरत नाहीत तर सरकारनं वेळकाढूपणा न करता त्यांच्या मागण्या मान्य करावा असा टोलाही भुजबळांनी लगावलाय। समजा पत्नीच्या आईवडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे। ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे। आपण चुकीचं म्हणताय, जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय, सरकारने जरांगेला वेठीस धरलेला आहे। काय ते सांगतात आणि हे लोक काम करतच नाही, ताबडतोब वेळ काढतायत, मंत्र्यांना पाठवतायत, चर्चा करतायत, उलट आहे ते। माझा पाठिंबा आहे त्यांना, द्यायला पाहिजे सगळ्यांना, घ्यायची जे जे कोण असतील ना जेवढी साखळी काढ निघेल तेवढी सगळ्यांना द्या। आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार, त्यावेळी तिथेच मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जीआर ताबडतोब निघत जातील। एक नवीन 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 कल्पना ज्या आहेत रोज ज्या जन्माला येतात त्यांच्या कडून ज्या आहेत त्याचा आपण आदर राखला पाहिजे। आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे, मग ठीक आहे। तुम्ही युटर्न घेतला, युटर्न घेतलं तुम्ही जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम जिथे प्रॉब्लेम्स असेल, जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये त्यांचा सल्ला, जरांगेचा सल्ला घ्या तुम्ही। काय